आमदाराच्या प्रश्नाचं उत्तर हे देण्यासाठी हे विधान भवन आहे। एखाद्या मंत्र्यांना गैरहजर राहायचं असेल तर माननीय अध्यक्ष महोदयांची परवानगी घेतली जाते, लेखी परवानगी, की मी या कारणाने अनुपस्थित राहतो। अगोदर माननीय अध्यक्ष महोदयांचं व कामकाजाचं खूप महत्त्व असायचं, पण धीरे धीरे ते महत्त्व कमी होते आहे आणि म्हणून मी सहजपणे समजावं की आपल्या लोकशाहीमधल्या महत्त्वाच्या विधानभवनातलं कामकाज कोणी सहजपणे घेऊ नये, या दृष्टीने दोन शब्दात अर्थ समजावा। हे प्रतिकात्मक शब्द असतात की ज्यातून सहजपणे अर्थ समजावा। खूप मोठं भाषण द्यायची गरज नसते। नाही, असं कोणी बिल कोणीच नाही केलं, नाही कोणी मागणी केली असेल, हां ठीक आहे, त्यांनी मागणी केली, पण मला जे जनरल नॉलेज आहे या क्षेत्रातलं हे केंद्र सरकारने ठरवायचं असतं। केंद्राकडे असा कोणी प्रस्ताव पाठवल्यावर केंद्र असं ठरवतं, त्यामुळे काही ही मागणी त्यांनी केली, पण हे करता येईल की नाही हे केंद्राने त्यांच्या कायद्यात ठरवायचं आहे। नाही, आता शेतकऱ्यांना खूप मदत केली आपण, 2 हेक्टरची मुदत मर्यादा वाढवून 3 हेक्टर केली आपण। शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार नेहमी तत्पर असते। हे शेतकऱ्यांच्या हिताचं, लाडक्या बहिणीच्या हिताचं सरकार आहे। त्यामुळे विरोधी पक्ष जे म्हणत आहे त्यांनी आकडे जर दिले की त्यांच्या कार्यकाळात किती मदत होती, किंवा त्यांनी आकडे दिले की आम्ही कर्नाटकमध्ये आमचं सरकार आम्ही ही मदत करतो, आम्ही तेलंगणात आमचं सरकार आहे आम्ही ही मदत करतो, हिमाचलमध्ये आमचं सरकार आहे आम्ही ही मदत करतो, तर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे। सर्वात जास्त मदत या देशात ही आम्ही करतो। हां, याला अजून वाढवावी का, तर यावर तर्कसंगत चर्चा होऊ शकते की आमच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र प्रगत आहे, नंबर 1चं राज्य आहे, आमचा जो ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे तो देशामध्ये आमचा 15% आहे, तर आम्ही जास्त मदत केली पाहिजे। पण देशात सर्वात जास्त मदत आम्हीच करतो।